कुठल्याही बँक किंवा फायनान्स कंपनीच्या थकीत कर्जदार किंवा थकीत किस्त धारकांना दिलासा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा निशुल्क मार्गदर्शन मेळावा 24 फेब्रुवारी 2025 रोजी मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह येथे दुपारी ठीक 12 वाजता आयोजित करण्यात येत आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक लोकनेते बच्चू कडू व महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर कोल्हापूर हे स्वतः उपस्थित राहून त्रस्त कर्जदारांना मार्गदर्शन करणार। हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजक प्रहार शक्ती पक्ष अमरावती महानगराचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे। आणि मग बच्चूंनी असं ठरवलं की जे नागरिक प्रामाणिकपणे आपलं कर्ज भरायला तयार असतात परंतु त्यांच्या काही कौटुंबिक अडचणी येतात, कधी आजार नसतं, एखादी दोन किस्त थकतात आणि त्या किस्त थकल्यानंतर वसुलीचे जे पथक असतात फायनान्स कंपनी किंवा बँकवाले हे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी अरगामी करतात, दमदाटी करतात, उद्धट भाषेत बोलतात, त्यांच्या कुटुंबाचं त्यांचं मनोबल खच्चीकरण करतात। मग या माध्यमातून त्या कर्जदारावर त्याचा वेगळा परिणाम होतो। कधी कधी त्याची सामाजिक प्रतिष्ठाही धोक्यात येते आणि अशा वेळेला तो त्याच्या जीवाचं भरवाईट करणं याची शक्यताही नाकारता येत नाही। आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चळवळ सुरू होणार आहे। त्याचा प्रारंभ आपण अमरावतीमध्ये सोमवार दिनांक 24 फेब्रुवारीला सकाळी 12 वाजता मातोश्री विमलाबाई देशमुख हॉल गव्हर्नमेंट गर्ल्स चौक ते गाडगेनगर पंचवटी रोड या ठिकाणी करीत आहोत। यांनी कार्यशाळा शब्द वापरला, ऍक्च्युली ती कार्यशाळा आहे, मार्गदर्शन मेळावा आहे आणि असंघटित कर्जदारांना संघटित करण्याचा तो एक प्रहारचा प्रयत्न आहे। कर्ज घेतलाय तर फेडणं आपलं कर्तव्यच आहे, आम्ही असं म्हणणार नाही की घेतलेलं कर्ज फेडू नका, पण आरबीआयच्या नियमानुसार ज्या काही नियम अटी असतात त्या पद्धतीचा अवलंब करून ती कर्ज वसुली व्हावी आणि कर्जदाराला सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार असावा। त्यामुळे जे नियम आहेत ते सर्वसामान्य माणसाला माहीत नसतात। मग वसुलीवाले त्याचा फायदा घेतात आणि त्याच्या एरियात जाऊन त्याच्या घरासमोर जाऊन आरडाओरड करणे, जप्तीची धमकी देणे, नातेवाईकांमध्ये त्याची पद प्रतिष्ठा घालवणे या सर्व गोष्टी होतात। म्हणून आपले कायदेशीर हक्क काय आहे या संदर्भात जनजागृती करण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्याला प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माननीय बच्चू कडू तसेच ॲडव्होकेट करंदीकर साहेब जे कोल्हापूर येणार आहे, जे महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत, हे आहेत। आपल्या माध्यमातून मी सर्व जिल्ह्यातील सुद्धा नागरिक बंधूंना विनंती करतो, ज्यांच्यावर कुठल्याही बँकेचं कर्ज थकीत असेल, कर्जाच्या किस्त अडकल्या असतील किंवा कुठल्याही फायनान्स कंपनीचं कर्ज थकीत असेल, त्यांनी आवर्जून या मेळाव्याला यावं आणि मार्गदर्शन ऐकावं। त्यांनी घाबरू नये, बच्चू कडू त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे आणि सर्व कर्जदारांना दिलासा देण्याचं काम या मेळाव्यामध्ये केलं जाईल। यानंतर अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।